मला वाटायचं तिचं माझ्यावर जीवापाड प्रेम आहे. फक्त मीच विचारायची देरी आहे. मलाही ती प्रचंड आवडायची. जेव्हा ती मला आपला बेस्ट फ्रेंड म्हणायची, मनातलं गुपितं फोडायची, लाडात येऊन बोलायची, लगेच रागवायची, माझ्याशी भांडायची, गप्पा मारायची, माझ्या कविता ऐकायची, त्यांना उत्स्फूर्तपणे दाद द्यायची, माझ्यावर प्रेम करायची. पण मला माहीत नव्हतं ती मला फक्त आपला बेस्ट फ्रेंड मानायची. मला खूप यातना झाल्या जेव्हा ती मला म्हणाली, मी प्रेमात पडले रे त्याच्या. पण तिच्या अपेक्षेप्रमाणेच मी पण तिची थट्टा केली आणि तिची कळी लगेचच खुलवली. तिला काय सांगू आणि काय नको असं झालेलं. असे तिला मी कितीदा तरी पाहिलेलं. मी म्हणालो, मज्जा आहे बुवा एका मुलीची. ती म्हणाली, तुला पण मिळेल रे साथ कोणा सुंदरीची. मन रडत असतानाही हसत होतो. तिला कळू न देण्याची सगळी काळजी घेत होतो. तिला पण काहीच कळलं नाही. प्रेमात पडलेल्या तिला वेगळं काहीच दिसत नाही. मी पण तसदी घेतली नाही मनातलं काही बोलायची, कारण ती मला आपला बेस्ट फ्रेंड मानायची. ते केल्यावर मी सुन्न झालो. आतल्या आत मी मग्न झालो. तिच्या आठवणी मी आठवू लागलो. त्या पुसून टाकायचा निष्फळ प्रयत्न करू लागलो. तिच्याशी बोलताना मी तिची खूप थट्टा करायचो. त्याच्या नावाने तर तिला भरपूर चिडवायचो. कोणाशी भांडल्यावर मात्र तिला माझी आठवण यायची. आजही माझ्या मध्यस्थीची तिला गरज वाटायची. ती अजूनही माझ्याशी खूप बोलायची, खूप काही सांगायचे म्हणायची, पण कधी ते सांगायला विसरायची. मनातले अश्रू मी तिला कधीच दिसू दिले नाहीत, कारण ती मला तिचा बेस्ट फ्रेंड मानायची. मी मात्र आतल्यात कुडत बसायचो, माझ्याच एकटेपणात हरवलेला असायचो. तिचे बोलणे ऐकत असताना मूकपणे आपले अश्रू गिळत असायचो. तिच्यासमोर नाटक करणे फारच कठीण होते. त्यात तिचं भांडण ती मला येऊन सांगायची. माझ्याशी बोलून मोकळं वाटलं असं म्हणायची. स्वतःच्या वेदना लपवून तिचे बोलणे शांतपणे ऐकून घ्यायचो. एक दोन गोष्टी सांगून तिला बरे वाटावे असे काहीतरी करायचो. माझ्या बोलण्यापेक्षा माझ्या असण्यावरच ती समाधानी असायची, कारण ती मला तिचा बेस्ट फ्रेंड मानायची. आधेमध्ये तिला काहीतरी हुकी यायची. कोणाच्या नावावरून तरी मला चिडवून पाहायची. मी हसून खोटा राग दाखवायचो. तिच्या चिडण्यावर खोटे चिडून तिला खुश करायचो. माझ्या वेदना आणि दुःख कधीच दाखवले नाही. एका शब्दानेही तिला कळू दिले नाही. त्या दिवशी त्याची आणि माझी भेट झाली. माझी ठसठसणारी जखम पुन्हा उघडी पडली. तिने माझी ओळख चांगला मित्र म्हणून करून दिली. मी भेट दिलेल्या माझ्या कवितांची वही त्याला दाखवली. दुसऱ्याच दिवशी त्याने तिला आपली कविता भेट दिली, कारण त्याला कदाचित तिच्याबद्दल असुरक्षितता भासली. तिला मात्र कधीच याची भीती नाही वाटायची, कारण ती मला तिची बेस्ट फ्रेंड मानायची. तिच्या लग्नामध्ये तिने मला आवर्जून बोलवले. लग्नाला नक्की यायचे असे पत्रिकेत लिहून पाठविले. माझ्या हृदयाची शकले मीच गोळा केली. एका तिच्या आवडीचे गिफ्ट घेऊन तिची भेट घेतली. चेहरा हसरा ठेवून मी काळजी घेतली. तिला खुश ठेवायची, कारण ती मला तिचा बेस्ट फ्रेंड मानायची. तिच्या लग्नानंतर मात्र एक गोष्ट केली, कटाक्षाने तिची भेट टाळली. माझ्या वागण्यातला फरक तिला कळू द्यायची माझी तयारी नव्हती, कारण त्याच्या प्रेमात बुडालेल्या तिला माझ्या अश्रूंची मुळीच कदर नव्हती. मी इतके दिवस असे काही दाखवले नाही, कारण ती मला फक्त तिचा बेस्ट फ्रेंड मानायची. आयुष्यभर एकटं राहून जगत आलो. तिच्या पत्रांना जाणून बुजून एक दोन ओळीत उत्तर लिहू लागलो. माझ्या बिझी लाईफचा चांगला बहाणा माझ्याकडे होता. तिच्या व्यापामुळे तिला अजिबात वेळ नव्हता. तरी पण माझ्या एक दोन ओळींना ती उत्तर पाठवायची, कारण ती मला तिचा बेस्ट फ्रेंड मानायची. तिच्या अखेरच्या क्षणी मी तिला भेटलो. इतके दिवस थांबलेले अश्रू सकट बोललो. शेवटच्या घटका मोजताना तिला फार बोलवले नाही. मलाही जास्त वेळ थांबवले नाही. तरी मी एका वाक्यात तिने सांगितले, तू आत्तापर्यंत खरं मित्रत्व दाखवले. डोळ्यांनीच ती म्हणायची, ते म्हणाले. ती मला तिचा बेस्ट फ्रेंड मानायची. आता माझाही प्रवास संपत आला आहे. मागे बघतानाही हिरवळीचा हेवा वाटत आहे. आता पोस्टमन म्हणून हे पार्सल देऊन गेला. माझ्या मनात प्रश्नांचे काहूर माजवून गेला. काय गरज होती का तिला या मृत्यूपत्रात आवर्जून माझ्यासाठी काही ठेवायची? पण नाही, कारण ती मला तिचा बेस्ट फ्रेंड मानायची. तिच्या डायऱ्यांमध्ये सापडले माझे हरवलेले क्षण, आठवणी, खोड्या थट्टा, हसणे, बोलणे, रडणे, गुपित गोष्टी, गाठी भेटी, मैत्री आणि बरंच काही. आणि पटत गेले की खरंच मी तिला तिचा बेस्ट फ्रेंड मानायची. जेव्हा शेवटच्या पानावर तिच्या ओळी वाचल्या, हृदयातील अश्रूंना जणू वाटा मोकळ्या झाल्या. मला वाटायचं त्याचं माझ्या जीवापाड प्रेम आहे.
फक्त त्यानं मला विचारायची देरी आहे. मला तर तो प्रचंड आवडतो. मी त्याला बेस्ट फ्रेंड म्हटल्यावर गालातल्या गालात हसतो. मनातल्या गुपित सांगतो, माझे ऐकतो, माझ्याशी बोलतो. त्याच्या कविता ऐकून माझ्याकडे अर्थपूर्ण कटाक्ष टाकतो. माझ्यावर प्रेम करतो. खरंच का तो माझ्यावर खरं प्रेम करतो? जणू माझ्या ओळी मी तिच्या डायरीत वाचत होतो. मरण्यापूर्वी सरणावर जळत होतो. काय गरज होती मरणशय्येवर नयती नाही माझी अशी क्रूर थट्टा करायची. त्या शेवटच्या क्षणी मला जाणून द्यायची की वेड्या, ती तर तुला तू ट्रू लव्ह मानायची. धन्यवाद.